यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू अगदी आपण पाहतोय, झेल टिपला जातो आहे आणि योगेश पेनकरला परतावं लागेल पॅव्हिलियन मध्ये. खूप महत्वाची विकेट, चांगली फलंदाजी करत होता योगेश पेनकर. धन्यवाद. फटका काही खराब नव्हता, परंतु ते डिस्टन्स गाठता आलं नाही. मैदान म्हणावं तेवढं छोटं नाहीये, ते अंतर गाठण्यासाठी तुमच्याकडे तेवढी ताकद, तेवढं टायमिंग असणं देखील फार. एक गडी बाद आणि यावेळेला पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली एक आणि आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक विकेट. शुभमला मिळतं यश. फार मोठा जल्लोष पाहायला मिळेल. दोन महत्वपूर्ण विकेट लागोपाठ पॅव्हिलियन मध्ये पोहोचताना पाहायला मिळतात. वरती दिलं ते अगदी चोख पद्धतीने इथे त्यांनी पूर्ण केले. दोन्ही बॅटर, क्षेत्ररक्षक देखील तोच आणि जागा देखील तीच आणि रिझल्ट देखील तोच येतोय. अप्रतिम असा झेल इथे आपण पाहतोय घेतला जातोय आणि बॅक टू बॅक दोन बिग हिटर योगेश पेनकर आणि त्याचबरोबर 20-62 सामन्याचं समीकरण. यावेळेला फ्लॅट बॅटेड फटका, झेल टिपला जातो आहे. आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. डाव कोलमडतोय, कोसळतोय. आणखीन एक झटका, आणखीन एक करंट. शैलेश, हा ड्रीम स्पेल म्हणू शकतो आपण. एका बाजूने आपण पाहिलं तर ऑल इंडिया गटामध्ये नावाजलेले खेळाडू आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपल्या या पुण्यनगरीचं नाव नेहमीच मोठं करण्यामध्ये माहीर असलेले खेळाडू आहेत. बॉलर तयार. यावेळेला आकाशाचे वेध, शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. डाव कोलमडतोय, कोसळताना पाहायला मिळतोय. 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट. धन्यवाद. अप्रतिम स्पेल आपण म्हणू शकतो शुभम शेळके यांचा. आज फक्त आणि फक्त विकेट्सच. काय गोलंदाजी केली आणि क्षेत्ररक्षकांनी देखील चांगली साथ दिली. या 68 वरती 6. ओ त्रिफळा उद्ध्वस्त, 3 तार त्रिफळा मोक्याच्या क्षणी. आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय.